आज कोणाची सुटका आहे सर? आज 2 चोर आणि किडनॅपरची सुटका आहे. म्हणजे 4 जण सर. चोर आणि किडनॅपर हे दोन्ही एकच आहे. पहिले चोरी करायचे, आता गती किडनॅपिंग करायला लागले होते. ते शिंदे साहेब आणि मोरे साहेबच्या पूर्ण गँगरे पकडलं होतं त्यानं. त्याच्यानं त्याला एवढी लंबी सजा झाली. आज त्याची सुटका आहे. इन्स्पेक्टर विजय, जय हिंद सर. गंग्या आणि बाबू मरांडी घेऊन या त्याले. सर त्याला तर मग जन्मठेप व्हायला पाहिजे होती. अरे अशायले सोडाले लय जण राहते. याच्या मोठ्या मोठ्या गँगा राहते. ते सेटिंग लावते ना अशायले बाहेर काढते. नाही तर यायला जन्मठेपच होत होती. एवढं लक्षात ठेवतो गंग्या, मी बदला काढन म्हणजे काढन. त्याच्याच आज आपण इथं आहे, समजला? सेंटर जैलात जर असन आपण कोणाच्या ना तर त्याच्याच आहे. इथून सुटल्याबरोबर मी त्या दोघायले मारन म्हणजे मारन. बदला तर मलाही काढायचा आहे. बदला मलाही काढायचा आहे. पण मला दोघांसोबत नाही, मला तिघांसोबत बदला काढायचा आहे. कोण कोण तिघं? सांग सांग गंग्या, तू सांग फक्त. हे 2 पोट्टे आणि तात्या. म्हणजे दोघांचे दुश्मन एकच आहे. अरे दोघांचे दुश्मन एकच राहील ना. हा त्याच्याच आपण आज सेंटर जायला आहे ना इतक्या महिन्यापासून. कमाल आहे बुवा. अरे त्याच्याच झालं नाही सगळं, मग दोघांचे दुश्मन एकच राहील ना. आणि आपण सोबतच होतो ना दोघे जण. तेवढ्यानं बरं झालं म्हटलं का त्या हातून एखाद्याला गोळी नाही लागली, एखाद्या पोलीसवाल्याले. नाही झालं असतं रे बाबा, फाशीची सजाच असती. तू टेन्शन नको घेऊ गंग्या. एक डाव का इथून सुटलो सगळ्यासोबत बदला काढू आणि डायरेक्ट दुसऱ्या देशात. अरे बस असाच म्हणता राजा तू. आणि बस पाहिलं त्याला डायरेक्ट जायला आणून टाकतं तू. कसं चांगले दिवस येत राहते माणसाचे, ते असे खराब दिवस आणतं तू. जाऊ दे, बदला गिदला काही काढू नाही. ते 3 जण तिकडे राहू दे आता. आता आपण इथून सुटलो का चांगलं मस्त आयुष्य जगू. आता याच्यात काही पडलं नाहीये, किडनॅपिंग चोऱ्या याच्यात. बस आता कानाले खडा. आता जर मी त्यासोबत राहिलो मला डबल अधिक इथंच या लागन. आणि आता तरी सुटून चाललो, नंतर सुटून बी नाही. एक चानस दे गंग्या. ह्या एक चानस मध्ये तुले जर मालामाल नाही केलं आणि बदला नाही काढला सगळ्यासोबतचा, तर त्याच्यानंतर तू ये पाहिजो, मी माये पाहिन. अरे पायेपर्यंत जिवंत राहिलो तस ना. एखादी गोळी लागली, एखाद्या पोलीसवाल्याची मले भेजा गिजात झालं ना, तिथंच काम तमाम होऊन जाईल. नाही तर त्याच्या हाती सापडलो तर आता डायरेक्ट फाशीची सजा होऊन जाईल. इथं आलो त्यासोबत तेव्हापासून गोटे फोड, मुरुम फोड, तो पहाड फोड हे चालू आहे. तुले म्हटलं होतं रे का जास्तीचे कामं करू नको. ना किडनॅपिंगच्या चक्करमध्ये पडू नको. आपली चोरी सकाळी ठीक होती ना, तू ऐकून नव्हता राहिला. झालं ना, किती महिन्यापासून आपण आहे आता इथं. कधी सुटतो काय सुटतो का सुटतच नाही. चुपचाप राह, बोलू नको आता. हे पोलीसवाले आले. चुप, बिलकुल चुप राहा नाही तर अंदर झोडपीन कधी. बिलकुल चुप. जास्त का आवाज केला आणि फालतू कलकल केली, अंदर येऊन लटालटानं झोडपीन. एवढं लक्षात ठेवा. बिलकुल शांत राहिले पाहिजे, बिलकुल शांत. चल उठा रे दोघं जण, गंग्या आणि बाबू मरंडी. चला, सुटका झाली तुमची. चला. मजाक तर नाही करू राहिले सर? खरंच झाली सुटका? सुटका खरंच झाली तुमची. चला या बाहेर, या बरं. गेट तर खोला सर. कसं येऊ बाहेर? असा काऊन उभा झाला तू? आजाराच्या पायाले किती मारला सर यानं पायावर. पुरे पाय मोडून टाकले मायवाले, म्हणून असं झालं. चला आता सुटका झाली तुमची. चांगली लाईफ जगा. आता डबल हे असे बाल्लोरेपणा करून, किडनॅपिंग करून आणि पोलीसच्या डोक्यावर बंदूक ठेवून असे कामं डबल केले नाही पाहिजे. आता सुटू राहिले. आता सुटणार नाही सुटणार याची काही गॅरंटी नाही आहे. आता डायरेक्ट तुम्हाला फाशी होऊ शकते. फाशी? डायरेक्ट फाशी सर? आता डबल इथं जास्त कामच नाही पडलं पाहिजे. तुमचं तर इन्काउंटर होऊ राहिलं होतं रे. जाग्यावर खतम होऊ राहिले होते तुम्ही. तुमचं नशीब लय चांगलं आहे. नशीब लय जोरावर आहे तुमचंवालं. विजय सर कुठं घेऊन चालले दोघायले? यायले झाली आता परमनंट सुट्टी. घरी जासाठी बेल झाली त्याची. अरे चालला का रे गंग्या? चालला का रे बाबू मरांडी? सुटलो बाबा आम्ही. चाललो आता घराकडे. आम्ही काय माहित राजा कधी सुटतो तर. तुमचं नाही माहित राजो कधी सुटतात तुम्ही तर आमच्याही पहिल्यापासून आहे. ते नाही सुटत, त्याला उमर काय झालेली आहे. चला तुम्ही चला दोघं जण. चला येतो. काळजी घ्या बाबा आपली. चांगले कामं करा आणि सुटून जा लवकर. हे कसे काय सुटले दोघं जण लवकर? काय माहित कोण सोडलं या दोघायले तर. यायले तर उमर काय नाही तर फाशीची सजा व्हायला पाहिजे होती, नाही तर हिचं एन्काउंटर व्हायला पाहिजे होतं. अरे ना शिंदे साहेब आणि मोरे साहेबाच्या गँगीले पकडलं होतं ना. AK-47 लावली ती डायरेक्ट मस्तकाले. जय हिंद सर. आणलं सर 2 मुजरिमांना. लवकर जा इथून. आणि ते त्याला झोकराचे कपडे घालून ये लवकर. ये तुला समजून नाही राहिला का इथं लेडीज पोलीस आहे म्हणून? लवकर 2 मिनिटात. नाव सांग तुझे काय आहे तर? गंग्या नाव आहे. दोघं जण इकडे या, सया मारा. आपापल्या वस्तू भेटल्या म्हणून. चला मारा. तू आता हाताही नाही पुरवला इथं. बाबू मरंडी उचल बरं जरासा. सर सही नाही मारता येत, डायरेक्ट अंगठा देता येते. दे अंगठा दे आणि मोकळा वय. सर आपला अंगठाच आहे, सही नाही देता येत. AK-47 चालवता येते तुले? नाही ते बरोबर चालवता येते. सया मारणं नाही शिकले. चल दे इथं. आणि असा काऊन चालू राहिला तू? काय झालं त्या पायाले? काय मजा घेता सर? तुम्हीच तर झोडपलं धरून. चला निघा लवकर बाहेर. आणि ह्याच्यानंतर जर कोणत्या कांडमध्ये अंदर आले तर आता मुश्किल आहे. आता तुम्हाला फाशीची सजा, नाही तर इन्काउंटरच आहे तुमचं वालं, नाही तर जन्मठेप. बस
आता कामच नाही पडू देत सर याचं इथं जनच नाही. काय वाटतं सर तुम्हाला ते सुधरण काय? काही भरोसा नाही आहे, सुधरण नाही सुधरण, काही भरोसा नाही. झाली झाली गंग्या, सुटका झाली आपली जैलातून. आता बदला बदला काढायचा आता, फक्त बदला. अरे बस रे बाबा, त्या बदल्याच्या ना अधिक डबल नाही यायचं आहे मला आता जायला. आखरी चान्नच गंग्या फक्त. तू नाही तर मग कोण, तू नाही तर मग कोण राहील सोबत नाही. तूच तर जिगरी दोस्त आहे. आपल्याला बदला काढायचा आहे. 7-12 गाववाल्या सोबत बदला काढायचा आपल्याला. त्याच्याच ना आज आपण ह्या सेंटर जायलाच होतो, एवढं लक्ष ठेव. चल चल, पहिले तुला गरम गरम चाय पाचतो. चल. टीना चोरा सापडलेच नाही काय? काय माहित सापडते का नाही सापडत तर. पण तेव्हापासून अवकाळी पाणी नाही आलं. हा, पाणी नाही आलं म्हटलं तेव्हापासून. हो नामदेवराव, हे बरोबर आहे तुमचं, पण पाणी नाही आलं ना तेव्हापासून. येतही नाही वाटते पाणी आता. टीना चोरापुरती चालतं पाणी. हे तिघं काय करू राहिले? गेले नाही का लाईटाचे खंबे लावाले? काहून लाईटाचे खंबे लावायला गेले आज तुम्ही तिघं? इकडे कुठे चालले? कंट्रोल आणतो ना राजा. कंट्रोल नाही आणू काय? तूच सांग. आणि मंदातला कुठं चालला? चष्मा टोपी आणि ते शर्ट पॅन्ट आलंच नाही समजू राहिला. कुठं चालला रे बा? लग्नाला चालला का सल्ल्या? नाही कंट्रोल आणायला चाललो. एवढं मटकून मग हा शांत काही समजूनच नाही राहिली त्याली. तिथं शान मारायला चालला का कंट्रोल आणायला चालला? आणि तू रे म्हणे त्या घरी तर वावर आहे, तुला भेटते काय? आता हे दोघं चालले, मी बसलो होतो. म्हणे चल म्हणे सोबत, नाही काही खर्च होत असेल तर येतो. चाय नाश्ता देईन म्हणे बुवा. मग चाललो बा. आता काय करता? अरे बिन फुकट चालले तुम्ही आता. तुम्ही सकाळीच झाले पाहिजे होतं. लाईन किती मोठी आहे, लाईन लय लंबी आहे. आम्ही सकाळी गेलो होतो, मग तेव्हा कधी लवकर नंबर लागला. आता मुश्किलच आहे भाऊ, तुम्हाला रातच होते आले. आता उद्या किती काय टाईम? आजही मजुरी पाडली, आता उद्या मजुरी पाडायला लावता काय? आता थोडी जमते ते. चल रे बुवा, येतो. सापडले का टीना चोर का सापडायचेच आहे? तिनं चोर सापडन ना. सापडल्यावर पुऱ्या गावातच माहित पडते. तात्या कुठे गेले रे मोहन? तात्या आलते काय? तात्या हा आलते ना. तात्या पाटील देवानंद भाऊ तिघाच्या तिघं गेले ना वावरात. पान खाल्लं ना वावरात गेले. काय तात्या पुरे चिमूनच गेले. सापडूनच नाही राहिले. तिनं होते म्हणते 1 लाखाच्या जवळ. अरे बापरे, चांगलेच होते मग. म्हणूनच त्या टेन्शन मध्ये आहे रे. आरामानं करा. डोक्या गिक्सावर पडलं नाही पाहिजे ते. आरामानं नाटक काढा त्याचेवाले. नाहीतर जर सुटलं ना तर खाली बी पडशील आणि बस आणशीन बा मास मांग. तुम्ही कलकल काही करू नका. तुम्ही एक साईडला बसून जा, करतो आम्ही. तुमच्या कलकलच्या ना तसंच होऊन जाय. नमस्कार दिवाकर भाऊ. नमस्कार सरपंच साहेब. राजू पोलीसवाल्यानं बोलावलं होतं बा. हा, मलाच मागितला त्याने नंबर. मॅच दिला. ते वेल्डिंगवाल्याचा नंबर द्या म्हणे. काय म्हणे ते? काय विचारपूस केली? अरे काय विचारता तुम्ही? विचारपूस केली त्याही ना. घडी हँडसअपच करे. ते बंदूक काढली आणि बस. काय विचारता तुम्ही? डोक्यावरच लावे घडी. मी असं म्हटलं बुवा करते आपलं काम भारी. घेणं नाही म्हटलं. फालतू गेलो याच्या वावरात वेल्डिंग माराले. त्याला वाटलं का आम्ही आणि सोकारी म्हणजे वसंतराव, आम्ही 4-5 जणांना मिळून बा आमचा प्लॅन होता. तिनं टाकायला लावा आणि तिनं लांबवा. त्याला असंच वाटू आलं होतं. चोर कोणी असो, शिंदे साहेब पकडते म्हणजे पकडते. शिंदे साहेब म्हणते त्याले. अरे चांगले चोर पकडले आहे त्यानं. किडनॅपरही पकडले आहे ना. किती खोलले टीनाचे सेट? एक खोललं आणि दुसरं खोलणं चालू आहे. आता होऊन जाते. काही लोन नका घेऊ तुम्ही. आणि त्याच्यातूनच पैसे कमी करून द्यायचा आणि काय आहे ते देऊन द्यायचा तुम्ही. काय राजा, आता काय बोला दिवाकर भाऊ. टीनं तर चालले गेले माही उडत. किती रुपयाचे टीनं होते ते सापडले का ते घे तुम्ही वापस. बरोबर हिशोबा काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. करा बा, तुम्ही तुमचं काम करा. मी येतो जरा इकडून. घ्या जरा उन्हीच्या पहिले घ्या लवकर. तुम्ही चहा घेऊन या बरं. जा बरं. थांब ना आता. चहाच मांडायला लावतो ना इथं. काय करू राहिले वसंतरा? अरे बापा, आंबे तर चांगलेच पडले. पाण्याच्या ठोकानं पडले ते. ह्या दिवसच्या अवकाळी पाण्यानं पडले. एखादा कट्टा कट्ट्याच्या जवळ आहेच ते. पुरे उचलून घेतो आणि साथीत चालला जातो इकाले. चालले दादा. आणि पैसे तुम्ही ठेवून घ्या खर्चा पाण्याले. ठीक आहे. आणि मी काय म्हणून राहिलो, ते त्यानं पूर्ण लोखंडाचं उचललं ते ढाशा का तो जो पुरा भाजीपाला आहे तो ढोरायला लावून द्यायचा आपल्या इच्छा. गाया बैलाले म्हशीले. बरं ठीक आहे ना. आणि जो चांगला निघाला तो घरच्यासाठी राहू द्यायचा. बरं. काहून तुम्ही कुठं चालले? कुठं नाही, हे ट्रॅक्टरनं जरा जमीन आहे ना वर खाल करून घेतो. चला, दारून मटणाची सोय लागून गेली आपली. नाश्ता केला, चाय पिऊ राहिलो. आपण तिथं काम केलं सेंटर जायला, त्याचे पैसे भेटले आपल्याला. आता त्याच्यापासून आपल्याला धारदार चाकू आणि सोऱ्या हे खरीद नाही. डायरेक्ट बंदूकच घेणं. हे चाकून फाकूच्या मागं कुठं लागला? बंदूक एवढे पैसे नाहीये आपल्यापाशी. बंदूक जर घेऊ तर खाण्यापिण्याचे वांदे होऊन जाईन आपले. एक मागा लागेल आपल्या रस्त्यावर, नाही तर मग पाकिट मारा लागल. अरे तर ओरिजिनल कायले घ्यायची? हे घेणं जत्रेतली. लोकांना थोडी माहित आहे ओरिजिनल वगैरे कायची होतं. हा, हेच घेऊ ना म्हटलं. काय आहे 50-50 रुपयात भेटते ते खेळवण्याची. वा,
वा गंग्या, पहिल्यांदा त्याला दिमाग एवढं तेच चाललं. मस्त, एक नंबर प्लॅन आहे हा. आपल्याला पैशाचा जुगाड पाणी करावंच लागेल. हथियार तर पाहिजेच आपल्यापाशी. एक कप चहा दे बरोबर आहे. इकडे या ना, तिथं आणून देऊ काय का पाजून देऊ तुम्हाला तिथं येऊन? अरे दादा थोडंसं हट जा बरं. गंग्या चल घे, काम सुरू कर. भोवणी करते आजची. अरे भोवणी करायला काही नाही, माय पाय नाही पुरत ना. चल चल लवकर चल, चहा प्यानं व्हायच्या अगोदर पै लवकर इथून. तुमची सायकल नेली हो भाऊ त्या दोघांना. चोर चोर चोर, सायकल चोर सायकल चोर. अरे धावा न त्याच्या मागा का सायकल चोर चिल्लावू राहिले, धावा. चहाचे पैसे घेतले होते रे त्या दोघांपासून. इथं पहिलेच पैसे घेत असतो, नंतर चहा. मला माहिती असे कामं चालते म्हणून इकडे. चेत्या, काही दिवस झाले आता. आपला माल काय आहे कसा आहे का तिथून बी कोण चोरून नेला आपल्याला काहीच माहित नाही. आपण सोमरं फोन लावून सांगून देऊ भंगारवाल्याले का आपल्याशी माल आहे तो आपल्या भरोशावर राहील. कसं करतं, आपल्याला माल पाहिले तर जाणंच आहे. माल पाहिले आपण त्या रस्त्यानं जाऊ तर त्या रस्त्यानं कॅमेरे बी लय आहे. आणि गाडी आपलीवाली, गाडी कोण नाही ओळखत. आपण तर सपा तोंडाले बांधल्यावरही दिसून जाऊ, कारण गाडी ओळखीची आहे ना सगळ्याच्या. कॅमेरे लावले आहे रस्त्यानं हे बरोबर आहे, आणि रस्ता एकच आहे आपल्याला झाले, दुसरा रस्ता आहे नाही. आता आपल्याला प्लॅन करावं लागेल ना. आपण गाडीवर राहिलो तर कॅमेरात दिसू, पण गाडीच्या अंदर राहिलो तर आपण कॅमेरात कसं दिसू? अरे गाडीच्या अंदर कसा बसशील तू? हे टू व्हीलर होणार राजा. ऐक ना, पहिले पुरं ऐकून तर घेत जाय काय म्हणून राहिलो काय नाही. तर आपण जाऊ ॲटोत रिंक्याच्या, मग जमतेले का सोन्या? मग आपण ॲटोतनी चेहरे गिरे बरोबर झाकझूक करून घेऊ आपल्यावाले, आणि रिंक्याले बनायला लावू. नाही 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 नाही, रिंक्याला नाही बनायला लावू. कारण रिंक्याचा ॲटो आहे हे तर कॅमेरा दिसू राहिला ना. जर पोलीसवाल्यानं जर विचारलं बी का तू रिंक्याला कुठं चालला बा, तर रिंक्या सांगू शकते मी ट्रिप घेऊन चाललो होतो. आणि आपण जर ॲटो घेऊन जातो म्हटलं तर आपल्याला पकडन ना. तुम्ही कसे काय घेऊन चालले होते, कुठं चालले होते, मग काय करशील? मग पुरा डाऊट आपल्यावर जाईन आणि आपल्याला पोलिसाले पकडन. रिंक्यालेच आपल्याला ॲटोत घ्यायचा आहे, आपण दोघं मागं बसू आणि रिंक्याला सगळं समजावून सांगू. आणि रिंक्या आपला भरोशाचा माणूस आहे, रिंक्या सांगत नाही. रिंक्याला काय काय आहे देऊन देऊ 1000-2000 रुपये, मग जमतेले का? मस्त, एक नंबर दिमाग आहे झालं, खतरनाक. चला रिंक्याला फोन लाव, पटकन इथे ये म्हणा तू बैलबंडीच्या ठिकाणावर. कुठं आहे रे रिंक्या तू? आणि त्या आजूबाजूला कोण आहे? मी मोहनदाच्या पांटेल्यापाशी आहे. मग आजूबाजूला तर कोणी नाही. काऊन काय म्हणतं? कुठं काही चालला तर नाही ना भाड्यावर? कुठं रे बा, सकाळपासून भाडा नाही आहे म्हणून तर इथं टाइमपास करू राहिलो. इथं आहे 4 जण, करा म्हटलं गोष्टी. बोल ना, काही होतं काय भाडं गिडं सांग ना. भाडंच आहे, त्याच्यासाठीच तुला फोन केलं. भाडं स्पेशलचं आहे. लवकरात लवकर तू ॲटो घेऊन इथं बैलबंडीपाशी येऊन जा. कोणाचं आहे भाडं? भाडं आमच्या दोघाचंच आहे. तू लवकरात लवकर ये इकडे. कुठं जायचं कुठं आहे आपल्याला? तू तिथूनच सगळं विचारू राहिला काय? इथं येऊ राहिला काय? सांग पटकन, नाही तर मग दुसऱ्या ऑटोवाल्याला फोन करतो. टाइमपास नको करू फालतूचा आमचा. बरं बरं, येऊ राहिलो, 2 मिनिटं फक्त. भल्ल्या चौकशा करू राहिला, कुठं चालले काय चालले? आता कॅमेरे लावले ना, चोर सापडणंच आहे. एक ना एकदा तर तो मालापाशी जायनाच. जर माल इकला नसन तर ते ना, नाही तर झालं मग काम भारी. चल येतो मोहनदा. हा ये भेटलं वाटते भाडं. हा स्पेशलचं भाडं आहे. हे चोर कुठेही लपलेले असो काही करत असो, एकडाव का शिंदे साहेबानं पिशार घेणं चालू केला त्याचा, मग तुम्हाला माहित आहे कसं काम आहे तर. इधर जाने का पत्ता बोल, पत्ता बोल. जास्त शानपणा नको करू, पहिले बाहेर ये तू 2 मिनिटं. आता चबरेपणा करशील कुठं बी. बोल काय म्हणतं, कोणती गोष्ट आहे? सोन्या सांग रे, येले समजावून सांग. पहिले कुठं जायचं आहे ते ऐकून घे. आपल्याला जायचं आहे पाचपाडीच्या जंगलात. काय म्हणून राहिलो मी? पाचपाडीच्या जंगलात. जायचं असं तसं नाही आहे, तोंडाले बांधून जायचं आहे. तोंडाले बांधा ना, आम्ही तू नको बांधजो. पहिले ऐकून घे. आणि त्या ह्या ट्रिपचे पैसे किती होते? ह्या ट्रिपचे काय होते, आहेस किती दूर पाचपाडी काय होते देऊन देजा बाबा. 150 रुपये होते, 130 रुपये देऊन देजा. तर तुला आम्ही ह्या गोष्टीचे देणार आहे 2000 रुपये. काय कांड केलं रे बा तुम्ही दोघा जणांना? काय रे चाचा, कोणतं कांड केलं तुम्ही? का तुम्ही मला 150 रुपये भाड्याचं डायरेक्ट 2000 देऊ राहिले? ऐक ना सोमरा काय म्हणते, पहिले ऐक तर सही. तुले फक्त आमच्यासोबत चालणं आहे हां, आणि वापस येणं आहे. पण हे गोष्ट कोणाला कानोकान खबर लागा कामा नये. पण हे जर तुले कोणा विचारलं बी तर तुले सारखं सांगणार का माझं भाडं होतं स्पेशलचं आणि मी भाडं घेऊन गेलो, फक्त एवढं सांगणार. आणि जर विचारलं बी काय ॲटोच्या अंदर कोण होते, ते काम करणारे आलते म्हणा इथं, ठेवाले होते त्याला नेऊन दिलं. बस आपल्या गावात काम करायला आलते म्हणा, ठेवाले नेऊन दिले 2 जण. बस एवढं सांगणार तुले, बाकी काहीच नाही. झालं, त्याचे 2000 रुपये भेटन तुले. तुम्ही मग तुमच्या गाडीनं चालले जा ना. हे असं आहे, आम्ही त्या भलाईचं पा 2000 रुपये कमावू राहिला तू सारखे. सांग पटकन काय आहे तर, नाही तर दुसरा ॲटो बोलावतो. काही भयंत नाही ना? हा काही म्हटलं अंगावर याची गोष्ट तर नाही आहे ना? तुला सांगितलं तेवढंच म्हणजो, कोणी विचारलं तर बस. दिवसभरापासून भाडाही नाही आहे, याची EMI बी देणार. बरं चला बुवा चला. काहीतरी कांड केलाय हे याच्यासोबत गेल्यावरच माहित पडन. ॲटो मोहनदाच्या पांटेल्यापाशी थांबवायचा नाही, सरका जाऊ द्यायचा, कुठंच नाही थांबवायचा. आम्ही जिथं म्हणून तिथं थांबवायचा. चल.
बापरे, काय स्पीड नाही ऑटो नेला रिंक्या ना, माहिती नाही पडलं कोण आहे कोण नाही. पहिले दिवसभरापासून त्याला भाडं नाही भेटलं, अधिक दुसरंही भाडं लागलं असं म्हणून यायले लवकर निवड आला तो. तसंच काही असं. मोरे सर, आपण गावातले कॅमेरे नाही चेक केले हो. हा, जे सरपंचनं कॅमेरे लावले, जर गावातलाच एखादा चोर असेल तर काय वाटते तुम्हाला? हे गोष्ट तर आपल्या लक्षातच नाही आली का कॅमेरे लावले आहे गावातनी आणि आता रस्त्यावरही लावले आहे. जर चोरानं चोरी केली असेल टिनाची तर तो माल इकायला तर येणंच, माल काढायला तर येणंच ना. आपण कॅमेरे पाहिलेच नाही. हे तुमच्या कसं लक्षात आलं कॅमेराचं? आज मंदिरात गेलो मी पाया लागाले तर माझ्या अचानकच लक्ष पडलं त्या CCTV कॅमेऱ्यावर का तिथं 4-5 ठिकाणाचं सगळं तिथं दिसून राहिलं होतं आणि रेकॉर्ड होऊ राहिलं होतं. तेव्हा माझ्या डोक्यात जरा तर्क लागला. मी म्हटलं सरपंचानं बी तर गावातनी जागोजागी कॅमेरे लावले आणि रस्त्याने लावले, आपण कधी कॅमेरे चेकच नाही केले. असं कसं होऊ शकते बुवा आपल्याच्यानं? आपले तिथून काही ना काहीतरी सबूत भेटणच, फुल नाही फुलाची पाकळी तर भेटणच. कारण हे अवकाळी पाणी याच्या पहिले कॅमेरे लावलेले आहे तिथं. कॅमेरे दूरदूरपर्यंत कॅच करते असे लावले आहे आणि मेन ठिकाणी लावले आहे जिथं फक्त एकच रस्ता आहे या जाचा. हॅलो, कुठं आहे तात्या तुम्ही? वावरात आहे, बोला ना. आपल्या गावातले जे कॅमेरे आहे आतापर्यंत लावलेले रेकॉर्डिंग आणि आता जे तुम्ही तुमच्या वावराच्या रस्त्याने लावले आहे त्याची रेकॉर्डिंग, म्हणजे दोन्ही याची रेकॉर्डिंग तुम्ही द्या. आता तर शिंदे साहेब वावरात आहे, मला अर्धा घंटा लागते. बस इकून आलो रे आलो का मी पहिले तुमच्यापाशी येतो. जेवढ्या लवकर होत असन तेवढ्या लवकर द्या. पण मला हे जे पाणी येऊ राहिलं त्याच्या 2 दिवसाच्या अगोदरपासून तर आतापर्यंतची सगळीच्या सगळी रेकॉर्डिंग त्याच्यातनी पाहिजे म्हणजे पाहिजे. पूर्णच रेकॉर्डिंग आहे सर, मोबाईलातच आहे आणि मोबाईलातच सगळं मी करून ठेवलं होतं ते कुठे गेलं तर पाहासाठी. ठीक आहे सर, मी इकून आल्याबरोबरच दाखवतो तुम्हाला. पण सर आम्ही सगळं पाहिलं, कोणीच नाही दिसलं त्याच्यात. कसा आहे सरपंच साहेब, तुमची नजर वेगळी आणि आमची नजर वेगळी. जर आमची नजर तुम्हाला समजत आली असते तर तुम्ही इन्स्पेक्टर असते, सरपंच नसते. म्हणून कसं आहे, आमची नजरेनं आम्हाला एकदा पाहू द्या, नंतर आम्ही खात्री करून घेतो काय कसं आहे तर. ठीक आहे ना? बरं ठीक आहे सर, इकून आल्याबरोबरच मी डायरेक्ट तुमची भेट घेतो. याच्यात काही ना काही तर सापडणच. एवढे मोठे कॅमेरे लागले आहे, जर गावातला असन तर, जर बाहेर गावचा असन तर मग काय आहे, मग तर रस्त्यानं लावलेलेच आहे वावराच्या, त्याच्यात सापडण. म्हणजे चोर ह्या कॅमेऱ्यातच सापडण मोरे सर. पण शिंदे सर, त्यानं जर तवाच्या तवाच राहत तो टिनाचा ट्रॅक्टर जर बाहेर नेला असेल तर पाण्यातल्या पाण्यात, मग समृद्धी महामार्गावर कॅमेरा लागल्या त्याच्यात पाहिजे तरी त्या चोरले पकडीन म्हणजे पकडीन, आणि पकडीन एवढा मारीन त्याले का त्यानं विचारच केला पाहिजे का आपल्या पाला कोणाशी पडला. एकदा का मी सुपारी घेतली तर ते फोडल्याशिवाय राहत नाही मी मोरे साहेब, तुम्हाला माहित आहे ना. मग एक तो आर नाही तो पार. हा, त्याला पकडल्याशिवाय राहीन नाही मी. तो मुंबईत लपो का बाहेर देशात लपो, त्याला पकडीन आणि त्याला सोडपीन उलटा टांगून मारीन म्हणजे मारीन, तो कोणी असो.